हॅलो सगळ्यांना, सगळे कसे आहात? मस्त आहात ना? तर असेच मस्त राहा. तर स्नेहा बेगे ह्या मराठी चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जा श्री बाप्पाच्या चरणी झाले. आपला लाडका सारांशी उठलाय, त्यालाही मस्त आता खाऊ घालून घेते. तुम्ही बघू शकता सारांशी उठलाय. आता सारांश हाय कर सगळ्यांना. हाय हाय बोल. हाय हाय. आता उठलाय तो, त्याला मस्त खाऊच घेते चारून. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आता जेवण वगैरे सगळं झालं आहे, सगळे आवरावरी करून ठेवली आहे. तर आता मी कुठे चालली आहे तर मी तुम्हाला हे दाखवते. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. सारांशी बसलाय मोबाईलमध्ये खेळतोय. तर चला आता मी आवरून घेते माझं. मी आली आता बेडरूममध्ये. तर आता मी रेडी झाली आहे. आता मी चालली आहे बाहेर. बाहेर कुठे चालली हे तुम्हाला मी सांगणारच आहे. तर मस्त आता साडी वेअर केली आहे मी. तर आता मी चालली हळदी कुंकूच्या फंक्शनला. तर म्हणजेच माझ्या मावा सासूबाईंकडे चालली आहे. त्यांनी मला कालच बोलवलं होतं, पण काल मला टाईम नाही भेटला. तर मी आत्ता चालली आहे त्यांच्याकडे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर ही आहे माझ्या मम्मीची साडी. तर माझ्या मम्मीच्या ज्याही कोणत्या साड्या मला जर आवडल्या तर मी लगेच घेऊन येते. ती पण बोलते जा घेऊन. ती मला कधीच बोलत नाही तू घेऊन जाऊ नको वगैरे. ती मला देऊन पण टाकते. पण असं काही नाही, ती पण माझी साडी घालते, मी पण तिची घालते. पण आईची साडी घालणं म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे का? आईची साडी घालणं म्हणजे सुख असतं. तर हे बघा, ही आहे माझ्या मम्मीची साडी. तर हे ब्लाऊज पण मम्मीनेच मला टिच करून आणून दिलं होतं. आता मम्मी आली होती ना माझ्याकडे तेव्हा. तर तसं तर मायलेकींचं प्रेमच वेगळं असतं, हे तुम्हाला तर माहितीच असेल. आई आई असते, तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तर चला चालली आहे मी आता. निघाली आहे. सारांशलाही रेडी केलं आहे, त्याचे पप्पाही येत आहेत. तर चालले. आणि तिथून पण आता वहिनी त्यांनी पण मला काल फोन केला होता या म्हणून हळदी कुंकूच्या फंक्शनला. जर बघेल जर तिथून जर मला टाईम भेटला तर मी तिथेही जाणार आहे. तर चला, कसा वाटला माझा साडी लुक तुम्हाला? तर व्हिडिओ बघत राहा. मस्त जेवण वगैरे झाले, सगळे कपडे वगैरे वॉश केलेत, किचन वगैरे वॉश केलं. तर सगळं कामही झाले, मस्त आवरलं आहे. आता चाललो आहे. तर चला. सारांश ओरडतोय, गाडीत बसलाय, बोलतोय पप्पा पप्पा. तुम्हाला दाखवते मी, तो गाडीत बसलेला आहे. काय आज ठीक नाही आहे, त्यालाही ताप येतोय सकाळपासून. त्यालाही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो. मस्त मेडिसिन वगैरे दिलेत त्यालाही. आता त्याला पाजलेत, पण त्याला थोडंसं आता बरं वाटतंय. म्हटलं चल मग थोडंसं असं राऊंड मारून आलंही त्यालाही बरं वाटेल. तर चला ना. हाय हाय करतोय तो. त्याला आता थोडंसं बरं वाटतंय म्हणून त्यालाही घेऊन चालली आहे मी आता. शकतात सारांश हे तात्या बाबा आहेत, लगेच येऊन त्यांच्या मांडीवर बसलाय. एकमेकांमध्ये त्यांच्या दोघांचाही खूप जीव आहे. तर कसे एकमेकांसोबत हसतायत बोलतायत. तर रोज तात्या घरी आले की मला बोलत असतो मम्मा चहा कर, नाही केलं तर मग मला ओरडत असतो. तर तात्याही त्यांना खूप जीव लावतात आणि त्याचा तो खूपच तात्यांमध्ये जीव आहे. मस्त सगळ्यांना मी चहा ठेवतीये. मावा सासूबाईंच्या इथे आली आहे. तर मस्त चहा वगैरे ठेवते, सगळ्यांना देते. सगळ्यांसाठी चहा ठेवलाय मी. आता मी चालली आहे घरी. घरी गेल्यावर मग ब्लॉग कंटिन्यू करते. चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मी आली आहे घरी. तर गेली होती हळदी कुंकाला मावस सासूबाईंच्या इथं. त्यांनी मला केला होता फोन. तर मी आज गेली होती. तर मस्त त्यांनी हळदी कुंकू केलं, मस्त वाहणी दिलं आहे, हळदी कुंकाचा वाण दिला त्यांनी मला. तर तुम्हाला मी दाखवते. तर चला. ती थोडेसे कपडे बाकी होते सारांशे, ते वाळत घालायला आली आहे. तर चला, आज आहे शुक्रवार, त्याच्यामुळे देवी पुढे सडा टाकून घेतलाय. म्हणजे देवीचा वार आहे ना आज, म्हणून मस्त सडा टाकून घेतलाय. संध्याकाळी मस्तपैकी वात लावणार आहे.
तर असं सगळं टाकलं ना छान वाटतं, अशी पॉझिटिव्हिटी येते, नेगेटिव्हिटी काय येत नाही. म्हणून मी आज मस्त सडा टाकलाय, देवीचा वार होता म्हणून. तर मस्त देवीला संध्याकाळी पण त्या दिवशी सजवलं तसं सजवणार आहे. तर कसं वाटलं माझा सडा टाकून नक्की मला कमेंटमध्ये सांग. गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आता मी बाहेर गेली होती, सारांश, मी आणि सायली, आम्ही तिघं बाहेर गेलो होतो. म्हटलं चला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे. तर मस्त वाण घ्यायला गेलेलो, वाण आणलं आहे मी. तर काय आणलं आहे वाण हे तुम्हाला मी दाखवणार आहे, तर चला बघत राहा. तर तुम्ही बघू शकता हे वाण घेऊन आली आहे मी आत्ताच हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नव्यानं भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.